महाराष्ट्र शासनाकडून 1969 साली सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर असून सरकारकडून या संदर्भात हालचाली सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद केल्यास लाखो कुटुंबांचा रोजगार धोक्यात येईल, त्यामुळे विचाराधीन असलेला बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने केली आहे। माझं वय 61 आहे। ह्या वयात आम्ही दुसरा कुठला धंदा करणार? माझ्यावरती अवलंबून माझी मुलं आहेत, पत्नी आहे, माझं घर आहे, माझे वडील आहेत, जे 92 वर्षाचे वडील आहेत। काय करणार मग आम्ही अशा वेळेला परिस्थितीत? जर तुम्ही आम्हाला बेरोजगार केलं, लॉटरी बंद केली, तर आम्ही काय करणार? कुठे जायचं? बरं, माझ्यावरती असं नाही, माझ्याबरोबर माझे जे असिस्टंट आहेत, माझे सहाय्यक आहेत, जे माझ्याबरोबर धंद्यावरती अवलंबून आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, त्यांचा संसार आहेत। अशा लोकांनी मग करायचं काय? महाराष्ट्र लॉटरी बंद झाली तर बरेच लोक बेकार होतील। याच्यातून कुटुंबांचा सर्व संसार केलेला आहे ते जरा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती लागणार, कारण याच्यावरती बरीच कुटुंब, आता तुम्हीच तर जवळजवळ बसतोय इथे 30-35 वर्ष मी इथे व्यवसायामध्ये आहे आणि माझा परिवार तर याच्यावरतीच चाललेला आहे सर्व असं। आणि असे बरेच लोक असे साईड बिझनेस करून लॉटरीवरती उदरनिर्वाह करत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।